नमस्कार मित्रांनो, कर्मचारी महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोंढावती शिक्षण मैदानावरती आलेलो आहे. तर आज आपण एका अशा कलाकाराला भेटणार आहोत की आजपर्यंत आता माणूस फक्त नाव ऐकून आहे, पण ह्या माणसाचं खरं काम काय आणि या माणसाची खरी पडद्यामागची कला हे आपण आपण सादर करत आहोत. आज आपण जाणून घेऊ. त्यांना तुम्ही ओळखत असाल, आता महाराष्ट्रात फेमस आहे नंबर टेकन. तर आपण जाणून घेऊया. नमस्ते, मी सुनील जांभरे, नंबर टेकर. हे माझं पूर्व म्हणजे हे कला कौशल्य हे नितीन आबा शावळे त्यांच्या मार्फत म्हणजे मी स्टार्टला त्यांच्यासाठी पहिले बैल पळवायला जायचं. नितीन आबा शावळे, त्याच्यानंतर मला हे 17 जानले ते प्रवीण जाते आणि त्याच्यानंतर 6 महिने म्हणजे ज्यावेळी चालू झालं आता 2023 मध्ये वडीकराजी मैदान झालं मान भारत केसरी संदीप दासी मोडक त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने माझं जेवढं मला तिथं हे झालं की मला त्यांनी 2 व्हीलर दिली, फुरसिंगला गाय मिळाली, सासवडकरांनी मोबाईल दिला आणि हे मुळशी म्हणजे मला सारखं दत्तक घेतलं गेलं. तसं मुळशी म्हणजे माझं खातं तिथं घर आहे, मला काही अडचण येत नाही. मी गुरुवाला मानते फक्त जात्यांना, कारण का त्यांनी ह्या क्षेत्रात आणल्यामुळे मी आज माझे कॉलेजचे दिवस चालले. मला काही अडचण येत नाही, कुठं जाऊ द्या, पुढं मैदान असेल तिथं मला ते नेणार, तो आता नेणारच. त्याच्यामुळे मला काही अडचण येत नाही, पुढं काय नाही काय नाही, त्याच्यामुळे काय मला हे नाही. मी तसं 40 वर्षापासून करते. माझं लग्न नव्हतं, शाळा आपली कमी झालेली, 34 झालेली. माझं 5वीला 3 महिने गेलो, मास्टरच्या डोक्यात दगड टाकला. मला काही शाळेत यायचं नाही म्हणलं, दप्तर शाळेला दान करून टाकले. मी शाळेत गेलोच नाही परत. जवळ म्हणायचं बघ आता शिक्षण आपलं 5 झाले, 3 महिने 5 दगड घातला. मास्टरला म्हणलं रामकृष्ण हरी तुझं बघ, मला नाही यायचं शाळेत. दप्तर द्या नाही गेलो नाही, दप्तर शाळेला दान करून टाकलं. आपलं गाव कुठलं म्हणजे? होळकरवाडी, हडपसरच्या पुढे 7 किलोमीटर आहे. आज जे मैदान आहे त्याच्याबद्दल काय सांगा? हे मैदान म्हणजे काय म्हणते आता गेल्या वर्षी त्यांची 17-18 मैदान झाली. तिथं कोणाला बोलवत नाही दुसरा माणूस माझ्याशिवाय. गाठी आणि मी 100% 1,01,000% आम्ही दोघंच असतो. मयूरचं हे पहिलेच मैदान होतं आणि गाठी नाही मी कंपल्सरी इकडं मोची भागात आहे. कुठली मैदान असले, आंगरेवाडी असो, गोठावडे असो, म्हातेरवाडी असो, कोंडावळा किचरी असो. आज कोंडावळा किचरीचे पण त्यांची पहिली मैदान खाली व्हायची. बंदीच्या काळात तिथे यायचो आम्ही त्या टाइम. आणि आता म्हणजे चालू म्हणजे आधीचं जी बैलगाडी क्षेत्र होती आणि आताचं जी बैलगाडी क्षेत्र यात काय फरक वाटतो? फरक बराच आहे. फरक पहिलं म्हणजे कसं होतं, ही फक्त नव्हती किंवा नंबर टाकले नव्हते, फक्त आली बैल पावली ती चला. पण आता म्हणजे फक्की आली, नंबर आले, सगळं जिथलं तिथं म्हणजे बैलांची आता सुविधा चांगली आहे की कुणी चिरीला जायला नको किंवा काय नको, सगळं बैल मालकांच्या हिशोबाने चालले. पण काय होतं बैलगाडीवाला मी असे थोडसे हे करते, गेलं टायमिंगला जिंकून गेलं आलं पटकन काय अडचण येत नाही. पण ह्यांनी जायचं खाली माझ्या मार्ग वाटत पण जिंकूनच जायच्या गाड्या खाली. अजिबात असं मोकळा बैल कोण मिळत नव्हतं. कधी असं कोण म्हणलं नाही की असं माझं ऑब्जेक्शन तसलं काय नाही, कधीच नाही. हे आता नाही नखरं वाढलं की बैलावाल्यांचं नखरं येते. त्याच्यामुळे काय होतं, बैलावाल्यांनी सांगायचं ते असं झालं ते तसंच झालं, हिकूनच पळाला तिकूनच पळाला, तसं नसावं का हाय रितसर पळा, रितसर नंबर करा तुम्ही, तुम्हाला काय अडचण येणार नाही किंवा काय नाही. तुम्ही जर समजा बैलगाडी मालकाला जर काय सांगायचं, काय सांगा? काय ना, बैल आपलं जिथलं तिथं व्यवस्थित जिथलं तिथं असावं, येणं करून कोणाला इजा नाही हो. आपलं काम माणसं येतात आपल्या बरोबर, त्यांना बी नाही जावं. आपण व्यवस्थित खाली जायचं, व्यवस्थित वर यायचं. हे जर व्यवस्थित ठेवलं, आता ही बॅरिगेटची बांधगड आहे तुमची, बॅरिगेट ती स्वतः मी लाईव्हला बोलून मुलाखत बोलून ती लाईव्ह चालू केलं, म्हणजे प्रायव्हेट चालू केलं. त्याच्यानंतर शाळा आबा त्यांना अध्यक्षपद द्यायचं, ते मला म्हणले की असतात तसं नाही म्हणलं. बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस आहे मी त्यांना गुरु मानतो. पण कारण का ते जसं पहिल्यापासून जसे त्यांची बैल पळतात तसं मी त्यांच्या बरोबरच आहे. आणि त्यांनी पुढे असं नाही की माझा नंबर आलाय गटाला मार खाऊ निघायचं, चिडी भानगड तसलं नाही, कुठंच नाही. त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलंय, ईर्ष्या नाही तशी. मग पुढच्या वेळेला तो गटातच घेणार, गटातच काय व्हायचं, हरलो तरी चालेल, जिंकलो तरी चालेल. पण असं हे नाही करत त्यांच्याकडनं, समोरच्याला कधी नाराज नाही करायचं. तू आलाय ना तू जगत म्हणायचं नाही की तू आलाय आणि आपण ते आपणही केले, तसले नाही, नाही ना नाही, कधीच नाही त्यांच्याकडे आजपर्यंत 40 वर्ष.
रेकॉर्डच्या माणसाचं एवढं वाटतं. आणि देव मानला जातो खरं त्याला. नितीन अपेक्षा हो, बैलगाडी क्षेत्रातला तो देव माणूसच आहे. आज हे चालू करायचं त्यांनी एवढे 36 का 48 लाख रुपयांनी पदरचे घालवले स्वतःच्या खर्च. असं कोणीच नाही एवढं घालवले, त्या माणसाने घालवले. कारण का आम्ही होतो स्वतः बघायला. ज्या दिवशी तो दिल्लीला होता बैलगाडी शर्यत चालू झाली त्याच दिवशी त्याचा बैल मिळाला राजा. ते मला तिथून पुढे म्हणजे त्याने तेवढे पैसे घालवले तेवढे त्या बैलांनी साध्य करून दिलेले ते. त्याच्यामुळे त्याला काय त्याचं हे नाही. त्या बैलाच्या त्यांनी त्यांची क्षेत्रात बांधली त्यांनी नायगाव म्हणून तिथे त्यांची शेती, त्या शेतीत त्याच्यामध्ये बांधली त्यांची. आणि त्यांचे काही बैल भरपूर आहे. बावरे आहे, बारका बावरे आहे, पाखरे आहे. तसं नाही आपल्याला एवढं काय. बावरे मुलाखत दिली होती पहिली राजा त्या टाइमला. त्याच्यानंतर आता पाखरे. बघू शकता आपण आता जांभरी मामाचं करून जीवन बघितलेलं आहे. आज तुम्ही खडतर प्रवासात माणसं सुरुवात करून आज यांना बैलगाड्यामुळे आज यश मिळालं. चांगली माझे दिवस चांगले. आज आपण म्हणते की बैलगाडा नाद वाईट आहे, नाद वाईट आहे. तर आज आपण जाणून घेऊ की हा नाद नक्की वाईट आहे का चांगला आहे, आणि तरुण पिढीला यातलं काय समजून द्यायचं. तरुण पिढी नाही काय करू शकत. तरुण पिढीला फक्त बघणे आणि पळणे बस. त्याच्यात बैल मालक पण असते, बघणं असते. बरोबर. कारण म्हणजे ही सत्यता काय आहे? ही महाराष्ट्राला आज कळायला पाहिजे. सत्यता ही आहे की बैलगाडी क्षेत्र चालू राहावं, पण ही जी माग जी आहे ती जास्त येडचाळ करणं ती नसावं. बैलगाडी क्षेत्र चांगलेच आहे, पण हा नाद जोपासताना आपल्या कुटुंबावर आपण लक्ष पहिलं दिलं पाहिजे, काही क्षेत्रावर लक्ष दिलं पाहिजे. नाही कुटुंब येतं. आपण आपल्याला इकडे आलो काय झालं, एखाद्या बैलांना लात मारली गेला जीव, काय करणार आहे? कुटुंब जर रडतच बसणार आहे. बरोबर. आपला जीव जाणार इकडे, आपल्याला 4 पण मिळणारच आहे. पण ते त्यांचं आलं, आपण आहे का बघायला दिले त्या नाही दिले. त्यांनी आमच्याकडनं आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे फॉर्म भरा, तुम्हाला सदस्य करून देऊ. आज आम्ही सदस्य आहे आणि ज्या मैदानात नाही ते तुम्ही आहेच. कोणता बैलगाडी मला म्हणलं नाही जांभरे असा किंवा जांभरे तसा, आजपर्यंत नाही. बैलावाल्यांनी आपल्याला कधी त्रास दिला नाही, आपण बैलावाल्यांना त्रास दिला नाही. हा, ज्याच्या खुशीने देणारे आहेत ते देतात आपल्याला. असं नाही की बाबा आपण त्यांच्याकडे बोलत जायचं 100 200 देत असले नाही. जो बैलगाडी मला खुशीने देणार आहे ते देतो. आज हिथं मैदान चालू आहे, पब्लिक सिटी होती ती दुसऱ्या गावातली, त्यांनी 4 मिळाची 500 रुपये 2000 रुपयाचा हस्तार करून त्यानं आरामसरला पकडून द्यायला सांगितलं. ते नंबर रस्त्याला द्या म्हणून. आज माळशिरस, पेडगाव, पुसेगाव तिथं मला हिंद केसरी पुरस्कार मिळालाय. वडकेला 2 वर्ष झाले हिंद केसरी मान मिळाला, तिथं बी मला पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे मला काय नाही, मग आज किती आहे काही अडचण नाही. मला जिथलं तिथे सगळं व्यवस्थित. आणि मला काय मुलगा नाही, मला 3 मुलींची लग्न झालं की करायचं फक्त मुलींसाठी करायचं. मला पेंटिंगचाच धंदा होता माझा, पण हे सगळं मुलींसाठी, आपल्यासाठी काही नाही. त्यांना 6 गुंठ जागा घेऊन ठेवली, 2 गुंठ त्यांचे नाव करून टाकले जावांच्या. वारीसदार त्यांना लावले जागा, तुम्ही जावांना करून ठेवली त्या बैलगाडी क्षेत्रात. आणि त्याच्यातच मला असतो नाही, जास्त नाही की आपल्याला गाव घरातले मी रुपये दिलाय आणि त्याच्यावर आपण घेतली नाही. ही बैलगाडी क्षेत्र ही लक्ष्मी माझी, त्याच्यावरच मी करून दाखवले जगाला. आलो 2 मिनिटात आलो.